भिवंडीतील पडघा इथे एटीएसची मोठी कारवाई, 22 जणांच्या टीमकडनं पडघ्यात दहशतवादी प्रकरणी छापा। कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या होती संपर्कात। तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आयएसआयकडून भारतीय नंबरचा वापर करून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। अटकेतील आरोपी हसीननं अनेक भारतीय नंबर पुरवल्याची सूत्रांची माहिती, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवरती ड्रोन हल्ला, रशियातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची माहिती, तर रशियाच्या 40 फायटर जेटचं युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान। भरत गोगावलेंची मिमिक्री केली, आता तुमची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीत रुमाल डोक्यावर घ्यायला लावला नाही तर नाव सांगणार नाही, महेंद्र थोरवेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा। समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जूनपासून खुला होणार। नाशिकच्या इगतपुरीतून होणार उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। भरधाव टेम्पोनं रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। बीडच्या खामगाव पंढरपूर हायवेवरची घटना। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता परदेशातनं देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार। केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य। शेगावातनं संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान, 33 दिवस प्रवास करून पोहोचणार पंढरपुरात। 700हून अधिक वारकऱ्यांचा दिंडीमध्ये सहभाग। एक महत्त्वाची बातमी, दरवर्षी पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या आषाढीच्या सोहळ्याकरता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज रवाना झाली। 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पुढचे 33 दिवस पायी प्रवास करून आषाढीच्या सोहळ्याला गजानन महाराजांची पालखी भेट देणार आहे। 5 दिवसांच्या मुक्कामात विविध कार्यक्रम वारकरी सहभागी होतील। सकाळी गजानन महाराजांची ही पालखी मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावीमधून गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरसाठी आता रवाना झालेली आहे। तब्बल 2 महिन्याचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि आपण देखील या ठिकाणी बघू शकता की हे सकाळपासूनच गजानन महाराजांचे 700 भक्त त्याचबरोबर वारकरी घेऊन गजाननाची पालखी पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये होत असलेल्या मोठ्या सोहळ्यासाठी गजानन महाराजांची पालखी जी आहे ती रवाना झालेली आहे आणि या पंढरपूरला गजानन महाराजांच्या पालखीला अतिशय महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिले जाते। त्यासाठीच गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आता गजानन महाराजांच्या भक्तांना घेऊन त्याचबरोबर वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। हा संपूर्ण प्रवास जो आहे तो 2 महिन्याचा पायदळ असा प्रवास या ठिकाणी राहणार आहे। सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गजानन महाराजांची पालखी जात असल्याने पालखीच्या सोबतीलाही हजारो गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलंय। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आता गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना झाली आहे। त्यामुळे आता गणगणगणाचे बोतेच्या गजरामध्ये गजाननामध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। गेल्या वर्षीपासून वृक्षारोपणाची ठप्प असलेली कामं जून उजाडला तरी हाती घेण्यात आलेली नाहीत। दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वनविभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेमध्ये 3 कोटी 17 लाखांची रोपं लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत। एखाद्याला रागावणं किंवा खडसावणं म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं नव्हे, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केलाय। वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयानं शाळा आणि वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं। विद्यार्थ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता। कराडमध्ये अर्ध्या एकरामध्ये लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलंय।
त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुरुड जंजिरा शहराच्या समुद्रकिनारी असलेल्या वाहनतळावर आता 4 चाकी छोट्या वाहनाकरता 50 रुपये तर मोठ्या वाहनाकरता 100 रुपये दर आकारण्यात येणार आहे. 3 तासांकरता ही रक्कम घेण्यात येणार आहे. नासाचं नेतृत्व करण्याकरता इलॉन मस्क यांचे सहकारी जेरेड इसाकमन यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र ते काम मागे घेण्यात येत असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे इलॉन मस्क यांना धक्का बसलाय. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याकरता एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे. हगवणे कुटुंबानं जेसीबी खरेदीत बंदुकीचा धाक दाखवत 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं. दरम्यान पोलिसांनी हा जेसीबी जप्त केला असून उद्या लता हगवणे आणि शशांक हगवणे यांचा पिंपरी म्हाळुंजे हे पोलीस ताबा घेणार आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्याकरता सकल मराठा समाजानं आक्रमक पाऊल उचललंय आणि आत्मपरीक्षण बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये विवाहाकरता एक आचारसंहिताच तयार करण्यात आली आहे. सुनांचा छळ करणाऱ्यांशी रोटीबेटीचे व्यवहार करणार नाही असा निर्धार करण्यात आला. निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 249 पोलीस निरीक्षकांची बदली झालेली आहे. यात बुलडाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक विश्व पानसरे यांची मुदती आधीच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी कॅट न्यायालयामध्ये धाव घेतली आणि शासनाच्या आदेशावर स्थगिती मिळवली आहे. सोलापुरातील रे नगर आणि साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना 17 कोटींचा करमाफ करण्यात आलाय. कुंभारीच्या माळरानावर वसलेल्या रे नगर आणि मीनाताई साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. बीडच्या अंबेजोगाई इथल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत चौकशीला सहकार्य करा असं म्हणत व्हॉट्सअॅप कॉलवरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबेजोगाईत घडलाय. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केली. कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्तीय अमर मिसाळला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात. उरणमधील सरकारी जमीन हडप करून परस्पर विकली असल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 7 महिन्यांपासून फरार होता. भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यवसायाला 70 लाखांचं कर्ज मिळवून देतो असं सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय. या 24 जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला भिवंडी तालुका पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पुण्यातल्या स्वच्छता पथकानं बुलडाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली. 4 जणांच्या पथकानं स्वच्छता तपासणी करून गुण दिले. दरम्यान एका वर्षात 3 वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचं पथकानं सांगितलं. अरुणाचल प्रदेशातील अंजाव या जिल्ह्यामध्ये असलेल्या पुरामध्ये तरुण अडकला होता. वाहणारी नदी ओलांडताना लाटांचा सामना करून त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून पूल ओलांडला. त्याची दृश्य आपण समोर बघू शकतो. सिक्कीममधील मंगन इथं नद्या वाहत असल्यानं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुलाची परिस्थिती पाहून प्रशासनानं पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. मिझोराममधील लॉंगटलाई इथं मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली. अपघातास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आसाममधील लखीमपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेल्या पुरामुळे तिथल्या गावांचं रूपांतर बेटात झालं. त्यामुळे तिथल्या लोकांनी आपली घरं सोडायला त्यांना भाग पडलेला आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळी ओलांडताना दिसते. तिथल्या सखल भागात पाणी शिरलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. ब्रह्मपुत्रा नदीच्या उग्र स्वरूपामुळे लोकांमध्ये भीती आहे. आसाममधील श्रीभूमीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर पाणी साचल्यानं लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालेलं होतं. त्रिपुरातील अगरतळा इथं पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. पूरपरिस्थितीमुळे लोकांनी तिथल्या उंच घरांमध्ये आणि शाळांमध्ये आश्रय घेतलेला आहे. मणिपूरच्या इम्फाळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. तिथलं प्रशासन बोटींद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवतं. मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये पावसामुळे हाहाकार माजलेला आहे. सगळ्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचं विमान खराब झाल्यामुळे
टर्ब्युलन्समध्ये ते अडकलं आहे. विमानाला जोरदार झटके बसू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पायलटनं श्रीनगरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली आणि विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ज्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सवाल उपस्थित केले त्यांना जनता 2034मध्ये उत्तर देईल असं म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. पंजाबमधील अमृतसरमध्ये बीएसएफनं 4 ड्रोन जप्त केले. या ड्रोनसोबत बीएसएफनं ड्रग्ज देखील जप्त केले. विशिष्ट गुप्तचर माहिती आणि नियमित देखरेखीच्या कर्तव्यांवर आधारित शोध मोहिमेदरम्यान हे ड्रोन जप्त करण्यात आले.